प्रश्न आहेत ना, ते प्रकल्पग्रस्त बरेच लोक आमच्या संपर्कात आहेत. जे रेट आम्ही त्यांना देत आहोत ना, त्या रेटवर ते समाधानी आहेत बरेच लोकांनी. आणि इथे जे बसले सर्वांना माहिती आहे, त्यापैकी बरेच लोकांनी फ्लॅट बुक केला आहे उपनगरमध्ये, पूल बोलू द्या ना. बरेच लोकांचे म्हणणं आहे की जे रेट तुम्ही देत आहोत आणि जे दुकान तुम्ही देत असाल जे आम्ही देत आहोत कॉरिडोरमध्ये, आम्ही तयार आहोत. तुम्ही कधी सुरू करणार, कधी सुरू करणार, कधी सुरू करणार. नंबर 1. तर हा जे आहे की सगळे लोक घाबरून गेले आहेत ना, हे असत्य नाही आहे. नंबर 1. नंबर 2, तुमच्याकडे पर्याय नाही आहे. हे जे जर अफवा पसरला असेल तर, जर पसरला असेल तर त्याचं असं आहे की आम्ही वारंवार सांगितलं आहे, जी आम्ही बैठक घेतली होती किंवा माझे जे जिल्हाधिकारी संतोष देशमुख साहेब आहेत ते पण इथे बरेचदा आले. प्रत्येक 3-4 दिवसातून ते एकदा येतात, लोकांना भेटतात. आम्ही सांगितलं आहे की आम्ही जे लँड ॲक्विशन करत आहोत तो लँड ॲक्विशन भूसंपादन कायदा 2013च्या अंतर्गत नाही करत आहोत. MRTP कायदा 1966च्या अंतर्गत करत आहोत. त्यामध्ये सेक्शन 126(1) तो जर तुम्ही पाहिला ना, तर त्यामध्ये पहिले वाटाघाटीने आहे. प्रत्येक माणूस, मी वारंवार सांगतो की कोणत्याही ग्रुपने, कुठल्याही ग्रुपने स्वतः हे त्यांच्यावर जबाबदारी घेऊ नका की आम्ही सगळ्यांसाठी बोलणार की किती मोबदला आणि काय मोबदला. कारण प्रत्येक माणूसची परिस्थिती ते वेगळी आहे, बरोबर. आता काही लोक असे आहेत ज्यांचे पंजोबाचे नावावर मकान आहे, बरोबर. जेव्हा वाटप होईल ते 8-10 लोकांमध्ये वाटप होईल. काही लोकांचे स्वतःचे नावावर मकान दुकान आहे. काही 2 भाऊ आहेत, त्यांच्यामध्ये सहमती झाली आहे की ठीक आहे निम्मा आम्ही घेऊ आणि आम्हाला पटत आहे. काही लोक आहेत की ठीक आहे दुकान मिळत आहे, आम्ही दुकान घेऊ. कॉरिडोरमध्ये कुठे मिळणार, काय मिळणार, त्याबद्दल ते आमच्याशी चर्चा करतात. आमच्याशी मी आणि माझे अधिकारी यांची, बरोबर. प्रत्येक माणूसची जी परिस्थिती आहे ती वेगळी आहे. इथे एकही असा ग्रुप मला वाटत नाही की आहे, मला वाटत नाही, हो सकता मैं गलत बोल रहा हूँ, पण मला वाटत नाही की एकही ग्रुप असा आहे जे सांगतील की जर तुम्ही एवढा मोबदला दिला तर सगळे लोकांची सहमती सही घेऊन मी तुमच्याकडे देऊ शकणार ना. प्रत्येक माणूसची परिस्थिती वेगळी असते. म्हणून जे MRTP कायदा आहे ना 1966, ज्यामध्ये आम्ही भूसंपादन करणार आहोत, त्यामध्ये सेक्शन 126 मध्ये पहिले आम्ही प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक कुटुंबाला, प्रकल्पग्रस्त कुटुंबाला आम्ही बोलवणार. त्यांना सांगणार की तुम्हाला एवढे पैसे देऊ शकतो, इथे गाडा देऊ शकतो, तुम्हाला काय हवे, गाडा हवे, किती पैसे हवे, काय हवे. त्यांच्यासोबत प्रत्येकी सोबत आम्ही नेगोशिएट करणार. त्यासाठी आम्ही MRTP कायद्यामध्ये भूसंपादन करण्याचे निर्णय घेतला आहे. लँड ॲक्शन ॲक्ट 2013, भूसंपादन कायदा 2013 मध्ये नेगोशिएशनच्या तरतूद आहेच नाही. म्हणून आम्ही यामध्ये केलं आहे. जेव्हा आम्हाला लक्षात आलं की प्रत्येकी परिस्थिती वेगळी आहे, आम्हाला प्रत्येकशी बोलावे लागेल, ते 126 मध्ये जेव्हा आम्ही सुरू करणार त्यामध्ये 2 महिने, 3 महिने, 4 महिने, 6 महिने जेवढे दिवस लागतील तेवढे दिवस आम्ही प्रत्येक माणसाला बोलून त्यांना सांगणार. आणि त्यांची सहमती झाल्यानंतर त्यांच्यामध्ये आणि प्रशासनमध्ये एक करार साईन होत आहे, हा ना. स्टॅम्प नोटराईट एक करार साईन होत आहे की तुम्हाला एवढे आम्ही पैसे देणार, तुम्हाला या ठिकाणी एवढे 14 फूटच्या गाडा देणार, जे पण देणार. आणि त्यानंतर त्यांच्याकडून त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे गेल्यानंतर आम्ही त्यांच्याकडून ताबाच्या पावती घेतो, हा ना. जे प्रोसेस होत आहे, तर प्रत्येक माणूसची परिस्थिती वेगळी आहे. ते सांगतील आम्हाला की किती पाहिजे, काय नाही पाहिजे. तर कोणत्याही ग्रुपनी हे प्रतिनिधित्व करू नका. कारण जर एकही ग्रुप असा आहे जे सांगू शकतात मला की मी जे मोबदला सांगत आहोत त्या मोबदल्यावर सगळे लोक तयार आहेत, ते माझे पुढे येऊन सांगावे त्यांनी. एकही असा ग्रुप नाही आहे. सगळ्यांची परिस्थिती वेगळी आहे, म्हणून सगळे प्रत्येकच्या सोबत आम्ही चर्चा करणार. दुसरा तुमचा विषय की कोर्टमध्ये जाण्याचे हे आहे, मी स्पष्ट करून देतो की कोर्टमध्ये तुम्ही मोबदल्यासाठी जाऊ शकता की मला भाडे मोबदला पाहिजे, किंवा माझं जे दुकान आहे, माझं जे मकान आहे त्याच्या व्हॅल्युएशन बरोबर योग्य पद्धतीने झालं नाही, माझ्या लँडच्या व्हॅल्युएशन योग्य पद्धतीने झालं नाही, तर वाढीव मोबदल्यासाठी तुम्ही नक्की तुम्ही जाऊ शकता. पण जर वाटाघाटीने तुम्ही सहमतीने जर केला तर त्यामध्ये तो हे नसते, है ना. पण तुम्ही मोबदल्यासाठी जाऊ शकता. पण हा जे आहे की कॉरिडोर रद्द करण्यासाठी ज्याच्यानं हा कुठल्याही कायद्यामध्ये असा तरतूद नाही आहे की तुम्ही कॉरिडोर रद्द करा. तो शासनचा अधिकार आहे ना. कॉरिडोर करणे, एक्सप्रेसवे करणे, हायवे करणे, रेल्वे करणे, तो शासनचा अधिकार आहे की आम्हाला करायचे किंवा नाही करायचे. हायकोर्ट, सुप्रीम कोर्टमध्ये जर कोणत्याही एक व्यक्ती गेले, कोणत्याही एक माणूस गेले की तुम्ही कॉरिडोर रद्द करा, एक्सप्रेसवे रद्द करा आणि रेल्वे रद्द करा, हे रद्द करा,
तो फार एंटरटेन होणार नाही. बरोबर, तुमच्या व्यक्तिशय तुम्हाला मोबदला जास्त पाहिजे काय त्याबद्दल तुम्ही कोर्ट जाऊ शकता, ते तुमच्याकडे मार्ग मोकळा आहे. तर जर असा मिसगाईड लोक करत आहेत की आम्ही कोर्टमध्ये जाऊन हे रद्द करू, तर मला आतापर्यंत सांगा ना की तुमच्या एन्व्हायरमेंटच्या एक कारण सोडून, त्यामध्ये एकदम एन्व्हायरमेंटच्या मोठा हे होता ज्या या ठिकाणी होत नाही ना, ते सोडून कुठल्या प्रोजेक्ट आतापर्यंत रद्द झालेला आहे. आता बरेच हायवे एक्सप्रेसवे त्याबद्दल लोकांचे विरोध असते, बरोबर ना, रेल्वे बद्दल एक्सप्रेसवे बद्दल ते रद्द केलंय काय कुठल्याही कोर्टने? रद्द नाही करतात, ते मोबदला वाढून तुम्ही मागा ना. तुमच्यासाठी तुम्ही बोला की माझ्या जमीन जात आहे, हे प्रोसेस. त्यामध्ये मी पुन्हा सांगतो, जे तुमच्या संत ज्ञानेश्वर पालखी मार्च झाला होता, त्यामध्ये एक शेतकरी, मला वाटतं की ते मार्शेसमध्ये एक शेतकरी होते, आता त्यांचं नाव मी पण विसरतो, ते गेले होते की हा प्रोसेस माझ्यासाठी, हा प्रोसेस चुकला आहे. त्यामध्ये आम्हाला पण लक्षात आहे की पूर्ण प्रोसेसच चुकला होता त्यांच्या, पूर्ण प्रोसेस चुकला होता. वेडापूर, करेक्ट, वेडापूरचा. त्यामध्ये असं थोडी झालं की त्या सेक्शनच्या ते रद्द करणार, की ह्या ज्या पॅच आहे त्यामध्ये तुम्ही एक्सप्रेस कसे करू नका. कोर्टने आम्हाला एवढेच सांगितलं की तुम्ही परत तो पूर्ण प्रोसेस, तो माणूस प्रिलिमिनरी नोटिफिकेशन, फायनल सगळे तुम्ही परत करा. त्यामध्ये 1.5 महिना आम्हाला जास्त लागला, पण तो झाला ना. सो हे मी सर्वांना सांगतो की हा कॉरिडोर रद्द करण्यासाठी तुम्ही जाऊन टाका कोर्टमध्ये, पण फक्त तुम्ही मोबदल्यासाठी ते एंटरटेन होणार कोर्टमध्ये, बाकी गोष्टीसाठी ते एंटरटेन होणार नाही. आणि तुम्हाला किती पैसे पाहिजे, काय पाहिजे, गाळा कुठे पाहिजे, हे सगळे त्याबद्दल आम्ही हे करतो. आमच्या ह्या पण आता प्रयत्न आहे, तो पण आमचा प्रयत्न सुरू आहे की ज्यांचे मकान जात आहे त्यांना पण आम्ही गाळा कुठे ना कुठे देऊ शकतो काय, बरोबर. पण हा जे कॉरिडोर, ज्यांचे गाळा जात आहे त्यांना कॉरिडोरमध्ये आम्ही गाळा देत आहोत. ज्यांचे मकान जात आहेत त्यांच्यासाठी पण आमचा प्रयत्न सुरू आहे की कुठे एकदम चांगल्या लोकेशनवर, नगरपालिकाची ज्या ठिकाणी जमीन उपलब्ध असेल त्या ठिकाणी ग्राउंड फ्लोअरवर आम्ही त्यांना गाळा देऊ शकतो. ग्राउंड फ्लोअरवर, फर्स्ट फ्लोअरवर आम्ही प्रयत्न करतो की फर्स्ट फ्लोअर, ग्राउंड फ्लोअरवर मिळाला पाहिजे प्राईम लोकेशनमध्ये. पण हे जे सगळे गोष्टी आहेत ना, हे सगळे तेव्हाच आहे जेव्हा तुम्ही थेट वाटाघाटीने सहमतीने तुमची जमीन दिली. जर कंपल्सरी ॲक्विशन, तो मार्ग खूप लांब आहे नंबर 1, आणि त्यामध्ये गाडावाडा काहीच मिळणार नाही. आणि आमच्या, मी वारंवार सांगितलं आहे की आमचा प्रयत्न तोच आहे की प्रत्येक 100% आम्हाला सहमतीनेच करायचे आहे. त्यासाठी 2 महिने, 3 महिने, 6 महिने, जेवढे वेळ लागणार, जेवढा वेळ प्रत्येक कुटुंबाला बोलून त्यांना समजून सांगावे लागेल, आम्ही करू तो, आणि त्यासाठी आम्ही तयार आहोत. तर घाबरण्याची आवश्यकता नाही आहे, पण कोर्टमध्ये जाऊन पण काही यामध्ये फायदा, मला असं वाटतं. खूप मोठा लिगल एक्सपर्ट नाही आहे, पण मला आता वाटते आतापर्यंत नाही झालं की तुम्ही प्रोजेक्ट रद्द करून टाका.